आपल्याला सांगायला पाहिजे. आपला श्लोक काय आहे? ईश्वर हा सर्वभूतानां हृदयेषु वसे हृदयी देवतो कोण कैसा उसे आदरे साधकू प्रश्नानुसार देहे टाकीता देव कोठे राहतो पुढे मागुता जन्म कैसा समर्थाने म्हणत देवाची कल्पना प्राण्यांना आहे का? देवांना सुद्धा देवाची कल्पना नाही, संतांना आहे का? आपण ध्यानात ठेवा. माझ्या म्हणण्यात तिथे लक्षात आलं ना. मग आपण जेव्हा माणूस माणूस म्हणतो ज्याला देवाची कल्पना आहे, त्या माणसाचं लक्षण काय आहे? प्राणी आणि माणूस याच्यामध्ये मूलभूत फरक असेल की माणसाला अस्मिता आहे. अस्मिता, मी आहे हे भान आहे माणसाला. याला मी अस्मिता शब्द वापरतो. या मी आहे मधून काय निर्माण होतं? स्वातंत्र्य निर्माण होतं. स्वातंत्र्याचे लक्षण काय? मी करता आहे. तत्वज्ञान एवढं नाही. मला असं वाटेल नुसतं आपल्या पुराणातल्या गोष्टी आहेत, नाही. आय कॅन डू इट, हे करू शकतो, हे स्वातंत्र्य आहे. स्वातंत्र्य मध्ये कर्तेपण आहे असं जेव्हा म्हणतो त्यावेळेला कर्तेपणाचं लक्षण काय? निर्णय घेणं हे कर्तेपणाचं लक्षण. हे करावं, हे करू नये, हे चांगलं आहे, हे वाईट आहे, हे कर्तेपणाचं लक्षण. पॉवर ऑफ डिसिजन. तर कर्तेपणाचा जो आविर्भाव आहे, आविष्कार आहे, तो निर्णय घेण्याचा. आपण सहज निर्णय घेऊ शकतो का? समजा आपली मुलीला एक मुलगा बघितला आणि कसं काय बरा वाटतो बा, करावं का न करावं? याही पेक्षा दोन मुलं पाहिले, दोन्ही बरे दिसत आहेत. हा करू का हा करू? अहो, त्या मुलीला जो विचारलं की तुला कोणतं पसंत आहे, मला दोन्ही पसंत आहे म्हणे. अरे मग निर्णय घेणं किती कठीण आहे मला सांगा. म्हणजे निर्णय घेणं हे अंधारामध्ये उडी मारण्यासारखे. इट्स अ लीप इन द डार्क. आज तुम्ही मोठे डॉक्टर लोक आमका हे ऑपरेशन करा, आज तुम्ही म्हणता आपण भलतच काय निघायला आतमध्ये, तर पेशंटची कंबक्ती. अहो, आजकालच्या पेपर मध्ये काय एका बाईचं पोटाचं ऑपरेशन झालं, पोटाचं, आणि आतमध्ये राहायला काही चिमटा मिटून राहिला. 2 वर्ष पोट दुखवलं बाईचं. त्या हे औषध घे, ते औषध घे, आणि ऑपरेशन केलं की चिमटा बाहेर काढला. आता डॉक्टर म्हणायचा त्याला काही उलट नाव द्यायचं नाही, एवढं तो बेवकूफ नाही. निर्णय घेणं किती कठीण आहे मला सांगा. जीवनामध्ये निर्णयाची शक्ती असणं म्हणजे ईश्वराची कृपा आहे, तुम्ही ध्यानात ठेवा. हो, मग याला की नाही युरोपियन लोक याला एक्झिस्टेन्शियलिझम असं म्हणतात. निर्णय गेला की जबाबदारी आली. मग सांगून ठेवतो मध्ये आपण निर्णय घेणं सोडूनच द्यावं. सत्पुरुषाच्या चरणावरती डोकं ठेवून तू सांग, जबाबदारी त्याच्यावर. आणि हे साधने याचं नाव परमार्थ आहे. कशा ठेवा आपण असा भेटला पाहिजे. ज्याच्या भाग्याने भेटला ना त्याच्या भाग्याला सीमा नाही. आता मला सांगा, राजकारणात तुम्ही पाहता ना काय त्यांना अडचण आहे निर्णय घेण्यामध्ये. तुम्हाला मला पेपरवर वाचायला लागतं, हा चुकला तो चुकला. अरे फार कठीण आहे निर्णय घेणं. हे करू का हे करू, हे करावं का हे करावं, हे करावं तर भलतच काही करू. तुम्ही सांगितलं ना, इट्स लीप इन द डार्क. अंधारामध्ये जे पाहिजे. मग काय होतं ते सांगायचं. मग ते तत्वज्ञ असं म्हणतात की निर्णय घेत असताना सुद्धा हा निर्णय पार पडेल का नाही असा माणसाला संशय येतो, आणि त्या संशयामधूनच भीती आणि काळजी निर्माण होते. म्हणून मानवी जीवन
हे भीती आणि काळजी यांनी ग्रस्त आहे. आपला निर्णय काय आला, कोणीही माणूस बघा, अगदी चक्रवर्ती राजा बघा ना तुम्ही. उदाहरणच सांगतो आपल्याला. हा पंचम जॉर्ज होता ना, आमच्या लहानपणी त्याची स्तोत्र औषधामध्ये घ्यायचे, भो पंचम जॉर्ज. मला वाटत भो म्हणजे भोकण्याचं काही आहे का संबंध. हो, ते गाणं होतं काहीतरी, आणि एक कुठे ख्रिश्चन बाई होती तिची कविता होती त्याची. तेव्हा त्याचा मुलगा ड्यूक ऑफ विंडसर, पुढे नाही का ते हा झाला, त्याला राज्यावरून काढला, तो केम्ब्रिज मध्ये कॉलेजमध्ये होता. लहानशी गोष्ट मध्येच सांगतो आपल्याला. तेव्हा तो हॉस्टेलमध्ये राहत असतो, बोर्डिंगामध्ये. त्याला कसं काय चाललंय भेटायला म्हणून राजा गेला. चक्रवर्ती राजा, ब्रिटिश साम्राज्य एवढं मोठं, त्याचा हा राजा. त्याची ती एक डेमलर कार म्हणून होती, रोल्स रॉईस सारखीच, बरं का, चांदीचे ब्रेक बिग दिवे दिवे चांदीचे असं असतात. ते मला माहिती का, ती त्याला निजामने दिलेली होती म्हणून ती माहिती मला. त्या गाडीचं नाव डेमलर. काय ऐश्वर्य, राजेश्वर्यच ना ते. तुमच्या आमची काय भूमीची एसटी आहे का, धक्के खात जातोय आपला, का आपला रिक्षा आहे. बाळ रिक्षातच व्हायची पाहिजे झालेले असले. सांगण्यात येत काय आपल्याला. राजा उतरला, हातात सिगरेट, आणि कंपाऊंड मध्ये यायला लागला. तर त्याला घेण्याकरता तिथला तो डीन आला होता, सरंदयाचा. त्यांनी काय सांगितलं राजाला की युअर मॅजेस्टी, म्हणजे राजेसाहेब, तिथे असा नियम आहे की या कंपाऊंड मध्ये सिगरेट पीत नाही. बघा हे ब्रिटिश आहे. त्यांनी टाकलेला, आय एम सॉरी. तोही राजा, ऐसा क्या होता है मुगले राजा मेरे को बोल रहा है, बरं कर देव. आजकालचं सरकार असलंच आहे, उलट बोलायची सोय नाही. गेला, त्याचा हिशोब पाहिला सगळा, म्हणजे काय खर्च केला काय नाही ते सगळं दाखवले त्याला. निघाला राजा. तेव्हा राजा काय म्हणाला त्या डीनला, मला थोडी काळजी वाटते. हो, चक्रवर्ती राजाचा मुलगा सगळं बरोबर आहे, शिकतोय, आमका त्याची काळजी वाटते म्हणतो. याचा अर्थ असा की अगदी कमीत कमी प्रापंचिक आणि उत्तमात उत्तम मनुष्य असला तर माणूस म्हणून जोपर्यंत आपण काळजी सुटणार, ध्यानात ठेवा. आपण मग कोणाची सुटेल, ज्याची निर्णय शक्ती गेली त्याची सुटेल. वेडा झाला तर सुटेल, गेलं काहीच नाही, नाही का. एक उदाहरण सांगतो आपल्याला, किती झालेलं उदाहरण. एका तुरुंगामध्ये, वेड्यांच्या तुरुंगामध्ये एक ग्रस्त गेला. आज नेहरूंच सांगतो उदाहरण, बाकी कशाला. तिला ठाण्याच्या तुरुंगात गेले, पाहायला गेले. तिथे एक पारशी होता वेडा, तो बरा झालेला होता, पुष्कळ बरा झालेला. तेव्हा त्यांनी सगळं दाखवलं नेहरूंना. दाखवल्यानंतर नेहरू त्याला काय म्हणाले, मी कोणा माहितीये का तुला म्हणाले, बरं का, हा हिंदुस्थानचा पंतप्रधान. तू म्हणलं नाही, तू कोण आहेस. मी म्हणलं पंडित नेहरू आहे. तर हा काय म्हणाला, काही दिवसापूर्वी मी स्वतःला सुद्धा राजा समजत होतो म्हणाला. म्हणजे तू पंतप्रधान आहे, तू गप्पा मारतो असं. अशा माणसाला काळजी लागेल का. निर्णय शक्तीच नाही. लहान मूल सुखी का, निर्णय शक्ती नाही, नाही का. मग वा या गाडीत जावं का त्या गाडीत जावं, रिझर्वेशन आहे का नाही, काही या डॉक्टरचं औषध, त्याला भानगड नाही काही. म्हणून निर्णय शक्ती जोपर्यंत आहे तोपर्यंत काळजी आलीच. म्हणून मग आम्ही म्हटलं याला उत्तम उपाय, पण अतिशय कठीण, की ज्याच्या पायावर डोकं ठेवलं तू सांग, जबाबदारी त्याच्यावरती दिली, बरं का. म्हणून त्यांचं इंग्रजी वाक्य फार छान आहे. सार्त्र म्हणून फार मोठा विचारवंत, नोबेल प्राइज मिळालेलं त्याला. मॅन इज कंडेम्ड टू रेस्पॉन्सिबिलिटी, की माणसाला हा शाप आहे जबाबदारीचा, बरं. आणि तुम्हाला मला ते आहे, डोक्यावर जबाबदारी घ्या का. आपल्याकडे म्हणे आधी कुंकून मग कुंकून आहे, पण आपल्याला कुंकण्याशिवाय ट्रेन पडत नाही, त्याला तरी काय करायचं. मग याला दोन उपाय आहेत. म्हणून ते सांगते प्रश्न, याला काय उपाय आहे. पहिला उपाय असेल तर सत्पुरुषाची संगत.
त्याचं काय असतं मला सांगा. काय विद्वत्ता असते, काय कला असते, काय श्रीमंती असते, काय असते त्याच्या जवळ. मी तुझा आहे, तुझा आहे म्हटल्यानंतर समर्थ म्हणाले की बरोबर आहे तितुके देवाचे, ऐसे वर्तने निश्चयाचे, मूळ तुटे उद्वेगाचे येणारी. मूळ चुकून टाकल्यासारखं होतं. तुम्ही बघा, मी कशाला चौकशी करू, मला काय संबंध, तुम्ही काय करायचं ते बघा. कसा भेटला पाहिजे मात्र हे तुम्हाला सांगा. तसं कोणाच्याही नादी लागू नये, पण जर भाग्याने भेटला, अरे याच्यासारखी सोपी गोष्ट नाही, दिले की संपलं. मला ते भाऊसाहेबांचं मी सांगितलं ना, हे कसं आहे मी पाहिलेलं आहे. हो, ते स्ट्रँग्युलेट झाला हर्निया, म्हणजे मनुष्य मरतो तासामध्ये, अशी अवस्था. आणि मला म्हणाले की महाराजांच्या कानावर घाला, म्हणजे असं याच तसबिरी समोर, काही आणखी नव्हे, याच तसबिरी समोर मला सांगितलं, त्यांच्या कानावर घाला म्हणाले. का तू ते तयार असताना त्यांच्या भाऊसाहेब माझ्यासमोर सांगितलं की मला ऐकायला येत. हे मन तरी कसं आहे मला सांगा. हो बरोबर आहे, तो सर्वव्यापी आहे ना, तो सर्वव्यापी जर आहे तर माझ्यामध्ये नाही, मी जिथे पाहिजे तिथे तो आहे ना. मग आणि म्हणलं आपली जबाबदारी संपली. तुम्हाला मी अनेक वेळा सांगतोय, पण फार घेण्यासारखी गोष्ट आहे. ज्या डॉक्टरांना, डॉक्टर सेडानी म्हणून होता गुजराती, आणला त्यांनी पाहिजे म्हणले या म्हाताऱ्या माणसाला तुम्ही दवाखान्यात करा, नाही तर तासाभरामध्ये मरेल. 1 तासाने त्याने चौकशी केली किंवा जेवण जाय का म्हातारा अजून बघा. तेव्हा मला म्हणले तुम्ही महाराजांसमोर सांगा बरं. मी आपल्याला सांगितले ते पुन्हा पुन्हा सांगावं लागतं. मग माझी काही श्रद्धा नव्हती की महाराज ऐकताय. तुम्हाला खरं सांग, हे बोलण्यात काय अर्थ आहे खरं. म्हणलं बा भाऊसाहेब म्हणताय किंवा आपल्या कानावर घ्यायला मी सांगतो, त्यांना अमुक अमुक झालंय, मला म्हणजे सांगितलं ना आपली जबाबदारी संपली म्हणून. वा, अरे हे मन तयार करायला पाहिजे. हे मन काय तो आनंदात मस्त असतो, म्हणता मस्तच असतो तो. काय तो पाहिल, मी कशाला चौकशी करू. किंबहुना मी तुम्हाला सांगू का, माझा अनुभव असा आहे की असा सत्पुरुष जो असतो त्याच्यावर जो कोणी टाकलं तर त्याला आनंद होतो. कारण तो म्हणतो की अरे हा जीव आता पाडायला लागला, आता तयार होणार, ही त्याची गंमत आहे. नाही तर सगळे तुम्ही सांगा कोण आलं की गेलं, आमची अक्कल तिची ती काय आहे मला. त्यांना असं मनुष्य पाहिजे की नाही दिलं तुम्हाला घ्या. बरं त्यांचं कसं आहे, सर्वसंग परित्याग केलेला. काय तुम्ही त्यांना पैसा देणार, का तुम्ही त्यांना विद्या देणार, तुमचं काय असं आहे की जे तिनं दिलं असताना वाटत की बुवा काय दिलं बुवा. अरे संबंध जगाला पायाखाली तुडवण्याची ज्याची वृत्ती, त्या माणसाला तुमचं काय देणार तुम्ही. मग काय पाहिजे, तुमचं मी पाहिजे, खरा मी पाहिजे, जी अस्मिता आहे ती पाहिजे. आणि अस्मिता देणं हा परमार्थ. राईट बाजू बरोबर आहे ना, मी दिला पाहिजे, बाकी देऊन काय करायचं. तेव्हा सांगण्याचा मुद्दा असा आहे, हे सगळं मी सांगत असताना हा निर्णय घ्यायचा प्रसंग काय येतो. प्रसंग असा येतो, माझ्या जीवनामध्ये मी जो आहे ना, हा मी कोरा नाहीये. मी आहे पण मी कोरा नाहीये. मी चांगला आहे, मी वाईट आहे, मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, मी म्हातारा आहे, तरुण आहे, मी शिकलेला आहे, मी शिकलेला, हे सगळं याला संस्कृतांनी उपाधी म्हणतात. मी आमका आहे, मी तमका आहे. कोरा मी जो आहे ना, हा मी मला माहितीच नाही कसा आहे कोरा मी. म्हणून आपल्याला खूप सांगून शकतो, सगळ्या या तत्वज्ञानाचा मूळ प्रश्न असेल तर मी कोण आहे हा प्रश्न आहे. एक रोमन विचारवंत गेला सिसेरो नावाचा, त्याने सॉक्रेटिस विषयी काय म्हटलंय की सॉक्रेटिसच्या आधी संबंध ग्रीक तत्वज्ञान स्वर्गामध्ये होतं, ते त्यांनी पृथ्वीवरती आणलं. ब्रॉट डाऊन फिलॉसॉफी फ्रॉम हेवन टू अर्थ असं सिसेरो म्हणतो. याचा अर्थ काय आहे, याचा अर्थ असा, हे विश्व काय आहे, विश्वाची रचना कशी आहे, केव्हा निर्माण झालं, कोणी निर्माण केलं, त्याचा अंत केव्हा होणार, या प्रश्नाच्या सगळ्या भानगडी आधी चालल्या होत्या. सॉक्रेटिस म्हणाला, अरे माणूस कोण आहे आधी बघा, मग विश्व नंतर बघा. मॅन नो थायसेल्फ. म्हणून मी कोण आहे हा खरा प्रश्न आहे. याच्यामध्ये मी आहे हे मूळ आहे, ही अस्मिता.
आणि मग कोण आहे म्हणजे माझं स्वरूप काय हे बाकीचं सगळं आहे. आणि माझं स्वरूप कसं आहे, समाज बनवतो, राजकीय परिस्थिती बनवते, माझे नातेवाईक बनवतात, असा सगळा मिळून हा मी आहे. आणि हा मी जेव्हा निर्णय घेतो तेव्हा हा निर्णय अपूर्णच असतो. म्हणून या निर्णयाला बल नाही, निर्बल आहे, हा बलवान नाही. बरं कार्य तर घडतं, मी जर करता नाही तर कार्य घडतंय ना. कार्य घडतं म्हणजे कारण असलं पाहिजे. कार्य म्हणजे बदल घडणे, बदल घडायला शक्ती लागते. तेव्हा माझ्या जीवनात ज्या ज्या गोष्टी घडतात त्या मी करायला समर्थ नसून सुद्धा त्या घडतात. म्हणजे घडवणारी शक्ती कोणती तरी आहे. त्या शक्तीला शरण जाणं म्हणजे ईश्वराला शरण जाणं. मग आपण असं म्हणावं, समजा तुम्ही कार्य करतात, बाबा तू हजर राहा, तू समोर राहा, तू ये. तो कसा आहे, त्याला काही स्थलकालाची मर्यादा नाही, कुठेही केव्हाही असू शकतो. ही त्याची गंमत आहे. म्हणून त्याला धरून ठेवणं हे खरं मर्म आहे. याला शरणागती असं म्हणतात. शरणागती म्हणजे आणखी पण त्यात एक खुबी आहे बघा. जसं विश्वामध्ये या घटना घडायला शक्ती लागते, तसं शरणागती जायला सुद्धा शक्ती लागते. आणि ते बल माझ्यात नाही, ही भानगड आहे सगळं. मला तुम्ही खरं सांगा, आपण सगळे एकाच माळेची मणी आहोत बरं का. स्त्री काय पुरुष काय, मला खरं सांगा, तुमची एकुलती एक मुलगी आहे आणि ती बाळणपणाला टेकलेली आहे. आणि डॉक्टरने सांगितलं की ना, डॉक्टरनी की बाबा सगळं ठीक नाहीये, व्यवस्थित नाहीये असं सांगितलं. आणि ती आतमध्ये गेली आहे आणि बाहेर तुम्ही बसलेला आहात. मला मी अगदी प्रामाणिकपणे सांगा, तुमच्या मनात काहीच कळणार नाही. काय व्हायचं असेल ते होऊ देखील नाही. जर असं झालं ना तर तुम्ही निरूपणाला येऊ नका पुढच्या तुम्ही तयार झालात होत ना. याचा अर्थ काय की माझा निर्णय घेण्याची शक्ती माझ्या अंगी नसून सुद्धा, घटना घडणारी माझ्या हाती नसून सुद्धा माझं मन चलबिचल कासावीस होत, व्याकुलता आहे ते मनाला. म्हणजे माझ्या अंगी त्या मनाला स्वस्थ करण्याची ताकद नाही, शक्ती नाही. आणि या शक्तीचा साक्षात्कार होणं, माझ्यात ती काम करते आहे असं वाटणं, हा परमार्थ. ते केव्हा होईल? शक्ती म्हणली की शक्तिमान लागतो. शक्तिमान असल्याशिवाय, शक्तीला अधिष्ठान असल्याशिवाय ती राहू शकत नाही. तर ही जी शक्ती आहे ती शक्ती माझी जर नाही तर मी जो आहे त्या मीला सुद्धा ओलांडून असणारा जो खरा मी आहे त्याला ईश्वर म्हणतात. त्या ईश्वराची ती शक्ती आहे, ही जाणीव झाली किंवा हा सगळा प्रपंच करील आणि पुन्हा आयुक्त आहे. त्या श्लोकाचा भावार्थ हा. ईश्वर हा सर्वभूतानां हृदयेशे तिष्ठति. आता तो काय करतो? भ्रामयन् सर्वभूतान्. सर्व एखाद्या यंत्रावरती माणसाला बसवावं आणि यंत्र फिरायला लागलं की माणूस जसा फिरेल तसं ह्या जगामध्ये तो कर्माच्या यंत्रावर माणसाला बसवून परमात्मा फिरवतो आहे. इतका विषय आपला झाला. आता थोडा राहिला. असं आहे, अहो हे सगळं फिरणं प्रत्येकाचं निराळं दिसतंय. प्रत्येक माणूस निर्णाळ चक्रात फिरतोय. जसं वेदांताचं मत आहे, ईश सृष्टी आणि जीव सृष्टी, प्रत्येक जीवाची सृष्टी निराळी म्हणाले. अरे वा, हे कसं काय बुवा? तर बघा तुम्ही, प्रत्येकाचं दृष्टिकोन, त्याच्या मनाच्या वासना, त्याच्या अपेक्षा प्रत्येकाची निराळ्या, त्याच्या त्याच्या चक्रात तो असतो आहे बरं का. त्याला जीवसृष्टी म्हणतात. म्हणजे मी केंद्र ठेवून तू सगळं जगत बघत असतो. म्हणून आपल्याला मागच्या रविवारी मी सांगितलेलं ते आठवत असेल. असा विषय आपण थिओसेंट्रिक बनलं पाहिजे. एगोसेंट्रिक न राहताना थिओसेंट्रिक म्हणजे हे समजा जगात त्याचं आहे, माझं नाही. मी पण न पाहता त्याचं आहे. अहो याला सोपं आहे, सोपं बोलायला, पण असं आहे किंवा माझी मुलं बाळ हे सगळे त्याचं आहे म्हणायला काही हरकत काय? म्हणायला काही हरकत आहे का? त्याला काही द्यावं लागत, घ्यावं लागत नाही. महाराज हा असे अप्रतिम दृष्टांत द्यायचे बघा. काय सत्पुरुष सुद्धा तुम्ही थोडेसे लबाडच असतात पण असे वस्ताद असतात.
त्यांनी काय केलं, म्हणाले काय कठीण आहे द्यायला. एका ग्रस्ताने काय केलं, आपल्या नावचं घर दुसऱ्याच्या नावाने केलं. म्युन्सिपाल्टीमध्ये याच्या नावावर होतं घर, तर यांनी काय केलं, म्युन्सिपाल्टीत गेला आणि तिथे काय ती फी बी भरून आपल्या नावचं घर त्याच्या नावावर केलं. मालकी त्याची झाली, रजिस्टर त्याच्या नावावर झाल्यावर मालकी त्याची झाली. तर म्हणजे काय केलं का, घर बोडक्यावर घेऊन गेलं का म्हणले म्युन्सिपाल्टीमध्ये, नाही, घर आहे तिथेच आहे, फक्त नाव बदललं. तसं प्रपंच उचलून द्यायला नको म्हणाले, नुसतं मागा म्हणू नका. अरे वा, काय हुशारी सांगण्यात सुद्धा हो. आणि खरी भानगड तिथे आहे बरं का, देता येत नाही आपल्याला. आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या सारखे काय देणे तर तुम्ही थोडा विचार करा. अशा 2-3 गोष्टी बघा, विद्वत्ता, काव्यशक्ती, तत्वज्ञान, भगवंताचं प्रेम, हे सगळं ज्या पुरुषाजवळ एवढं म्हणजे समुद्रासारखं साठवलेलं दिलं निवृत्तीनाथांना. तुमची आमची भक्ती काय, तुमची आमची अक्कल काय. आता अक्कल शब्द वाईट वाटेल तुम्हाला, आपला समज काय, आपलं सोशल स्टँडिंग काय काय आहे मला सांगा. जे देण्यानं त्याला मोठे कोणी येईल असं काही आहे का, खरं सांगा तुम्ही. आमच्याचे गुरु असं आहे का काही, काय विद्या आहे का काय. ते ब्रह्मानंद महाराज एवढी विद्या होती, ब्रह्मानंद महाराजांचे गुरु म्हणजे काय मोठे असले पाहिजे. अरे तुमचं काय आहे द्यायला मला सांगा. असं असून सुद्धा देता येत नाही, याचं नाव अविद्या. ही आहे खरी, ती शक्तीच आहे. ती शक्ती आज येते देऊन देऊन, आणि पुन्हा त्यात एक लफडा आहे. आपलं देतो आपण, कसं दिल्यानंतर विसरत नाही. त्याच्या पुढे त्याने काय केलं हे चौकशी करतो आहे. फार तर भिकाऱ्याला 4 आणे देणार आणि ते बिडी पितो काय पाहणार. अरे दिलं अरे जाऊ दे, ते बिडी पर्यंत सुद्धा जाते नाही का, पण नाही बरं का. हो आम्ही त्यांना 10,000 रुपये हुंडा दिला. 10,000 म्हणायचं, 10,000 रुपये हुंडा दिला. काय केलं हो त्याचं, अरे दिला ना बाबा, आता जाऊ दे की काय करायचं, गटाला तुला काय करायचंय. पण नाही, ते दिला तू काय केलं पाहिजे. एका बाईची ओटी भरली, त्यात काहीतरी ते कापड पिपड दिलं, जोडी शिवा बरं काय मी ब्लाऊज तो शिवला बघा, ब्लाऊज घातला छान आहे, हा बरं झालं तुम्ही शिवला. मी हे राहतो त्याच्यामध्ये, मी दिल्याचं काय केलं पुढे, हे आमचं देणं. तसं परमार्थ साधेल कसं आहे. म्हणून महाराजांचं काय काय बरोबर आहे, एवढ्याच द्यावं की दिलास विसरून जाईल. पण आमची स्थिती असली, 1 पैसा गेला तरी विसरत नाही, त्याला काय करायचं आणखी पुढे आहे. देता हा तसा आहे. अरे जगात किती दिले गेले आजपर्यंत. समर्थांच्या चरित्रामध्ये असा एक प्रसंग आहे की समर्थांचा वाढदिवस होता. 1100 धोतर जोड्या समर्थांनी वाटल्या. 1100 त्या काळामध्ये. ते काय गिरण्या नव्हत्या त्यावेळेला, आणा बाजारातून काय असेल गेल्या, आणि स्वतः लंगोटी घातलेले होते. काय देणं असेल मला सांगा. नाही अशा पुरुषाला तुम्ही काय देणार देऊ. मग मला ती महाराजांची गोष्ट आठवते. आपल्याला मी काय असते पुन्हा पुन्हा मी सांगतो आपल्याला, पण मला अतिशय घेण्यासारखे वाटत. एक बेळगावचं कोणती आला व्यापारी बरं का, आणि त्याने एक जरीचं उपकरण आणलं. ते उपकरण समजतं ना, अंगावर पांघरायचं असते उपवास. आणि म्हणलं महाराज हे घ्या आपण. पांघरा म्हणला आपण घेतो म्हणाले, पण अरे माझ्याजवळ इतकी उपकरणं पडली आहेत, त्यात हे काय आणखी माझ्याजवळचे नाही ते तुम्हाला दे. त्याला काय वाटलं की काहीतरी मागतील नाही का. बरं आपल्या दृष्टीने आपण पाहणार काहीतरी मागतील म्हणून. मग आपल्याजवळ काय नाही, माझ्याजवळ कर्तेपणाचा अभिमान नाही, तेवढा मला दे म्हणाले तुला. काय असतं बघा. आणि तेवढाच कुणी द्यायला तयार होत नाही, बाकी सगळे दे. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी, एकनाथ महाराजांनी, कल्याण स्वामींनी, विवेकानंदांनी हे दिलं. हे काय रामकृष्णानं काय जरूर होती मला सांगा. हे की नाही भारतीय सत्पुरुषाचं एक आदर्श चित्र आहे. एक वस्त्र अर्ध खाली गुंडाळलेलं, अर्ध खांद्यावर. रामकृष्णांचे फोटो पाहताना तुम्ही असं स्वामी रामतीर्थांचा फोटो आहे. एक लाकडाचा उंट आहे, त्याच्यावर हात ठेवून उभे आहे, एक खाली अर्ध गुंडाळलेलं वस्तू खांद्यावर. संन्यास काय असेल मला. अशा पुरुषाला तुम्ही काय देणार. मग तो करता आहे, निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य त्याला आहे, हे ठेवणं त्यातलं मर्म आहे. आता ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात बघा.
ते म्हणाले की या विश्वामध्ये एक व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेचं सुद्धा सांगतो आपल्याला. आपण जे कर्म करतो ना, प्रत्येक कर्म त्याचा काहीतरी संस्कार कुठेतरी होतो. हे युरोपियन आयडियलिस्ट म्हणजे आदर्शवादी लोक तेही सांगतात, कुठेही कोणीही माणूस कर्म करू दे, त्याचा कुठेतरी जगात परिणाम झाल्याशिवाय राहणार. हे काणेकर होते ना, ते आमचे सहजही होते, बरोबर असायचे. त्याने एकदा गंमत केली. काहीतरी वर्तमानपत्रात बातमी आली या स्त्रियांच्या शिक्षणाविषयी, असं काहीतरी होतं. ते काय म्हणाले की महाराष्ट्रामध्ये स्त्रियांच्या शिक्षणाची चळवळ धोंडो केशव कर्व्याने सुरू केली. ती किती लहान होती चळवळ त्यावेळेला, म्हणजे अगदी हेच होते. त्या म्हणले ते जर आज आले आणि त्यांनी पाहिलं की आपल्या या खटपटीचा काय परिणाम झालेला आहे, तर म्हणाले असं म्हणतील की मी काय विवेकपणा केलाय, काय कशा करता काय केलं, असं म्हणजे एकदम केवढा परिणाम होऊन गेला. तसं प्रत्येक माणसाच्या कर्माचा कुठे ना कुठेतरी परिणाम झाल्याशिवाय दृश्य दिसेल असं नाही, पण परिणाम झाला पाहिजे. आणि व्हायचेचं तर म्हणणं असं अगदी अप्रतिम आहे. तो काय म्हणतो, तुम्ही नुसती पापणी हलवली तर त्या पापणी हलवण्याचा परिणाम दुरात दूर असलेले जो स्टार आहे, तारा आहे, त्याच्यावर होतो. द रिमोटेस्ट स्टार, a movement of your eyelids has its repercussions on the remotest star. म्हणजे बघा, पापणी हलवणे हे कर्म काय आणि त्याचा परिणाम काय. म्हणजे याचा अर्थ असा, आपण जे कर्म करतो त्या कर्माचा परिणाम कुठेतरी होतो. याला अदृष्ट असं म्हणतात. अदृष्ट म्हणजे नशीब असं अर्थ, अदृष्ट ते आहे. अशी जगात किती माणसं आहेत, झाली, आहे, होणार, या सगळ्यांनी कर्म केलं. हे कर्म कुठे आहे, कुठेतरी साठवलेलं आहे. त्या कर्मातला जो भाग माझ्या वाटेला येतो त्याला प्रारब्ध असं म्हणतात. माझ्या वाटेला येतो ना काहीतरी जन्म घेताना, आणि ते प्रारब्ध भोगण्याला अनुकूल असा देह मला येतो. आता ते ज्ञानेश्वर महाराज सांगतात, तया ब्रह्मादि कीटांता अशेषाही भूत जाता देहाकार योग्यता पावोनी जावी. ब्रह्मदेवापासून किड्यापर्यंत जे जे देहधारी आहे त्यांना जो देह येतो तो त्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे येतो. याला किती असं प्रत्यक्ष पुरावा देता येईल, डायरेक्ट प्रूफ नाही. आपल्याला मागे सांगितलेलं आठवत असेल, प्लेटोने आपल्या रिपब्लिक नावाच्या संवादामध्ये असं म्हणलेलं की माणूस जन्म घेतो म्हणजे कसं होतं. त्याच्यामध्ये समाजामध्ये 4 वर्ग आहेत. एक आहे तो तत्वज्ञानचा, डिवाइज मॅन. दुसरा क्षत्रियांचा, वॉरियर्स. तिसरं ट्रेडर्स, वैश्य. आणि चौथे गुलाम, स्लेव्स. बरं का. तर स्लेव्स ना तो या 3 वर्गात घेतले, 3च वर्ग मानत होतो. आपल्याकडे 4 आहेत. तो काय म्हणतो, ज्या वेळेला जीव जन्माला येतो त्यावेळेला एक पर्वत आहे, पॅम्पिलियन, ग्रीक नाव आहे. तिथे एक देवता बसलेली असते आणि जीव येतो. तुला कोण व्हायचंय, तुला काय सैनिक व्हायचंय, वॉरियर, किंवा तुला तत्वज्ञ व्हायचंय, कलावंत व्हायचंय, का तुला ट्रेडर म्हणजे हा व्हायचाय, व्यापारी. मला कलावंत व्हायचंय, त्याप्रमाणे तू त्याला देह देतो. असं त्याने ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की ब्रह्मापासून क्रिमीपर्यंत हा ब्रह्मस्तंभ पर्यंत असं संस्कृत शब्द आहे त्याला. बरं का. जेव्हा सगळी अशेषाही भूत जाता, हा जो देह येतो त्याला प्रारब्ध जे आहे ते अनुकूल भोगायला असावं तसा तो देह देतो. पुरुष म्हणून येईल, स्त्री म्हणून येईल, श्रीमंत म्हणून येईल, गरीब म्हणून येईल, विद्वान म्हणून येईल, बुद्धिमान म्हणून येईल, अडाणी म्हणून येईल. काय जो यायचा तो त्याचा प्रारब्ध भोगायला जो योग्य आहे तो देह घेऊन येतो. आला मग म्हणाले ते जसे देह जया पुढे अनुरूपपणे मांडे. हा ज्ञानेश्वर शब्द योजना. ते भूत तिये आरूढे हे मी म्हणून अनुरूपपणे त्याच्या प्रारब्धाला योग्य असाच तो देह आहे. बरं का. तरी मी आपलं विनोदाने म्हणतो, स्त्री मुक्ती चळवळ करा तुम्ही, बरं का, पण स्त्री झाले म्हणून पाप आहे असं म्हणू नका. ते भोगायला लागले ना. पुरुषांना काय कमी भोगायला लागतंय. तुम्ही अलीकडे पाहताना वर्तमानपत्रात येतात काय लोकांना त्रास होतो. पुरुषांना तुरुंगात याच्यात काय त्रास होतो. सहज आठवलं.
आमच्याकडे नाडवून प्रोफेसर होते. त्यांचे वडील नागपूर जेलमध्ये सुपरिंटेंडेंट होते. तेव्हा त्या सत्याग्रहीच्या चळवळीमध्ये पुष्कळशी सत्याग्रहीला घातले. तर सरकारचे त्यांना आज्ञा होती बाय ऑर्डर की या लोकांच्या भाकरीमध्ये सिमेंट मिसळा, बरं का. आणि त्या पायी पुष्कळशे लोक कायमचे निकामी झाले. आता सिमेंट कसं पचणार हो, काय म्हणजे त्यांचं बिघडलंच सगळं. शहाणा कोण निघाला? मोरारजी देसाई फार शहाणा निघाला, बरं का. त्यांनी काय केलं, बाईने जेव्हा त्यांना तुरुंगात घातले ना, आणि वाणीच्या वेळेला तुरुंगात घातले, हा जेवणच बंद केलं, दूध आणि फळं खायचं. त्याच ठीक आहे हो, म्हणजे शाळा तो, कारण तो त्यातलाच होता, हेही त्यातच आहे, त्यांनी तेच केलं असं. मला सांगण्याच आहे तुला आपल्याला की हे जे प्रारब्धाचे खेळ असतात तसेच नाही. समर्थांनी दासबोधामध्ये त्या काळच्या आदिभौतिक आधी दुःख आहे ना, त्यामुळे शिक्षांचं वर्णन केलंय. काय विलक्षण आहे त्या शिक्षा. आज जर असत्या तर लोक फिरायची पाळी हो, काय माणसाला नाही. तुम्हाला नाही अमेरिकेमध्ये अंग सोडून काढायचे, ते लिंचिंग म्हणतात त्याला. अंग सोडून काढायचे म्हणजे काय करीत असतील मला सांगा. किंवा संभाजीचे डोळे काढले नाही का, किंवा त्या पानशाना तोफखान्यावर त्या तोफेवर बसून उडवले, काय आहे नाही का. अपानी मेघा मारिती असं समर्थाने वर्णन केलेलं आहे. काय असेल या शिक्षा, हे का तर त्याचा प्रारंभाचा योग नाही का. आणि काळ्या माणसाने गोऱ्या लोकांनी आता तो भोगायला लावतोय काय काही गोष्टी. सांगण्याचे हेतू काय आपल्याला हे लक्षात ठेवलं पाहिजे. आपण काय लक्षात ठेवायचं, माझ्या वाटेला जे दुःख आलेलं आहे ते बरोबर, यात गफलत नाही. मला एक गमतीची गोष्ट आठवते. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मध्ये पेन्शन असतं ना, एकच आतापर्यंत अशी गोष्ट झाली की एका डेप्युटी कलेक्टरचे पेन्शन एका चपराशाला गेलं आणि चपराशाचे पेन्शन त्याला गेलं. अरे साधं मानवी निर्मित सरकार, त्यामध्ये सुद्धा जर इतकं व्यवस्थित चालतं, भगवंताच्या सरकारामध्ये होईल तुझं नशीब याला आणि त्याचं नशीब त्याला, असं होईल नाही होणार. आणि हे सत्पुरुषाला दिसल्यामुळे त्याचा सूक्ष्म देह दिसतो, काय भोगायचं याला दिसल्यामुळे त्याचं ऐकण्यामध्ये जीवन सुसह्य होत, म्हणून त्याचं ऐकावं. त्याची पार्श्वभूमी अशी आहे बरं, किंबहुना आपल्या भोगामध्ये आपल्याला समाधान देण्याचं काम तो करतो, असं ते यालाच त्याची इच्छा असं त्यांचा शब्द आहे. त्याचं कारण आहे प्रारब्ध आहे की नाही, व्यक्ती निरपेक्ष आहे, इम्पर्सनल आहे. अहो त्याला काय दोष द्यायचा, ते चांगले नाही वाईट नाही. म्हणून भगवंताची इच्छा म्हटल्यानंतर रडायला जागा ते राहते. अरे कसं काय केलं तुला, तुम्ही बघतोय ते प्रारब्धाच्या बाबतीत राहत नाही. पण प्रारब्ध हा आहे. हे प्रारब्ध म्हणजे काय, तर जगातला जो मोठा साठा आहे संबंध कर्मांचा, ज्याप्रमाणे हे जगत चालत आहे त्याला नियती असते. त्या नियतीचा जो व्यक्तिगत भाग आहे ते प्रारब्ध. तुमच्या हातून काय कार्य व्हायचं, कोणाचं सुख दुःख व्हायचं, कोणाला बरं करायचं, कोणाला त्रास द्यायचं, सगळं असं ठरलेलं आहे. ती गोष्ट घडूनच यायची तशी. एक गंमत सांगतो तुम्हाला. आपल्याकडे येणारा एक ग्रस्त चिकणी आई होती, तिला ते हे मोतीबिंदू आला. ते म्हणायचे पैसे कशाला खर्च करतो, उद्या ऑपरेशन करा. 1000-2000 विचारा मध्यमला मनुष्य देवीच्या ऑफिस मध्ये कशाला करा. रोज म्हणाला मी तशीच काम करेन. आणि त्याच्या डोळ्याला म्हणजे डोळे आले, त्याला काहीतरी नाव आहे तुमच्या भाषेमध्ये, कंजंक्टिव्हायटिस. बरं तर ते डोळे लाल होता, आग होते, ते झालं. त्याने काय सांगितलं, आईच्या बाटलीत हे आहे औषध, तेवढं आणून माझ्या डोळ्यात घाल. तिने टिंचर आडीन घातली त्याच्या डोळ्यात. आता काय डोळे भाजी गेले लगे हसून, हे डोळे गेले असतात का. आता मला सांगा, हेच उत्तम. मुलाचं वाईट कल्पना तरी असं असताना प्रारंभाचा योग कसा आहे ते नाही. असं असतं ना, आता गमतीनं आठवडून समजतो. एखादा डॉक्टर असा असतो की मनुष्य मरायचं म्हणजे त्याच्याकडेच जातो. आता काय करावं, त्याला काही इलाजच नाही. आणि त्याच्या उलट असं असतं तर मनुष्य मरायचं असतं तर त्याला सोडून दुसरीकडे जातो. हा योगच बरे का. तेव्हा आपल्या हातनं काय व्हायचं हे असं ठरलेलं आहे. कर्म हे जड आहे. जड असल्यामुळे
ज्याला काही जगाला चेतना देऊ शकत नाही, तर त्याला त्या चेतना देणारी जी शक्ती आहे ती विश्वाच्या दृष्टीने ईश्वर, आणि तो ईश्वर आपल्या हृदयात असल्यामुळे आपल्या प्रारब्धाला सुद्धा तिथून प्रेरणा मिळते. म्हणून जे जे घडतं ते ईश्वर घडवतो असं. मग म्हणाले तो ते भूत तिये आरुढे मी म्हणून देह आला की त्या देहावरती हा स्वार होऊन बसतो. मी देह आहे, मी देह आहे असतो प्रारब्धाचा. पुढे म्हणाले सूत सूते गुंतले कृण त्रिणयची बांधले का आत्मबिंबा घेतले बाळके जळी. सांगतो आपल्याला तयापरी देहाकारे आपण तेच दुसरे देखोन जीव आविष करे आत्मबुद्धी. पुढ्यांचा अर्थ असा आहे की हा सुंदर दृष्टांत आहे. बघा, सूत आहे, सुताला सुतानेच बांधून ठेवलंय. सूत सूते गुंतले, सुताची जडी आहे, मोठी लढी आहे, जडीने लढी, आणि त्याला तुम्ही सुतानेच गुंडाळून ठेवलंय. पण त्याही पेक्षा म्हणले गवताची पिंडी आहे आणि त्या पिंडीला गवतच बांधून ठेवलंय, गवतानेच बांधलेलं आहे. तसं माणसाचं प्रारब्ध हे कर्म आहे ते नियतीनेच बांधलेलं आहे, कर्मानेच बांधलेलं आहे, दुसरं काही नाही. म्हणजे ज्या वेळेला जे घडायचं, जे घडून यायचं, हे जे त्या मोठ्या कर्मामध्ये ठरलेलं आहे. नियती म्हणजे वर्ल्ड स्कीम, याला विवेकानंदांनी वर्ल्ड स्कीम असं म्हणतो. त्या संबंध स्कीम मध्ये काय ठरलंय की तो एक देवीचा उपासक कलकत्त्याला येणार, तिथे हा शिष्य होणार, त्याच्या हातून हे काम होणार. अहो इतकं नव्हे, रामकृष्ण म्हणाले याला मी मुद्दाम थोडा अपूर्ण ठेवलाय, पण याला जर कळलं मी खरा कोण आहे तर हा सर्व सोडून म्हणले समाधीत जाईल, कारण त्याच्या हातून ते काम व्हायचं. बघा त्यांचे ते स्वतः म्हणायचे की ते नाग महाशय होते ना, यांच्यापेक्षा अधिकारी होते. असं असून सुद्धा ते काम त्यांचं नव्हतं, हे यांच्याकडून व्हायचं एवढं काम. आणि याला वयाची मर्यादा नाही, 40 वर्ष वय, तेवढं काम झालं. म्हणाले ना जगाला 100 वर्ष पुरतील एवढे विचार मी दिलेले आहेत, नाही का? आता तुम्ही म्हणा मोठ्यांची नाही, मोठे कसं ना, तुम्ही आम्ही त्यातलेच आहोत. तुमचं आमचं कर्म आहे त्याप्रमाणे आपला जन्म, आपलं काम ते ठरलेलं आहे, ते तसंच व्हायचं, तेवढं पुरतं राहायचं. आता नवरा बायको आहे, कोण आधी जाणार, कोण नंतर जाणार, कसे जाणार, कुठे जाणार, केव्हा जाणार, सगळं ठरलेलं आहे. बरं आपल्याला शिकायचं आहे. हो असं काय करायचं, ज्ञानेश्वरी संपत आली आहे ते कोण काय करायचंय, ते तसंच होणार बरोबर त्या गोष्टी. अहो पुष्कळला असं होतं, आपण वर्तमानाचं ऐकू, अरे इतक्या वेळ झालं डॉक्टरच भेटला नाही, म्हणाले काय. चव्हाणांचं असं सांगतात ना, यशवंतराव चव्हाणांचे त्या याच्यात गेले दवाखान्यामध्ये, बरोबर त्यांची ही झाली नाही तिथे, मग तो राजीव काय भेटायला गेला काय. अहो हे ठरलेलं असंच व्हायचं हे, म्हणजे तसं करावं असा अर्थ नाही आहे त्याचा, हे लक्षात ठेवा आपण. पण नाही, त्या ठरलेल्या देहाचे जे प्रारंभ तसंच होत नाही का. एखादा डॉक्टर असला आणि तो जो साधू व्हायचा असला, किती बायको करून ओरडू देतो साधू व्हायचा शेवटी, तो खरा मात्र झाला पाहिजे ना. नाही तर ते पुण्याचे डॉक्टर आहेत, त्यांनी ते यांचा आनंद घेतला होता रजनीशांचा, आणि ते संन्यासीचे कपडे घालायचे आणि ते बिघडलं ते काढून टाकले. असलं नाही कामाचं, आपल्याला माहिती आहे असलं नाही कामाचं. अहो ते व्हायचंच. मला एक गोष्ट आठवते, एक बाई येतात आपल्याकडे, त्यांच्या आईचे गुरु बंगाली डॉक्टर होते, त्यांची प्रॅक्टिस 30-40 रुपये महिन्याची प्रॅक्टिस होती, आणि ते वैष्णव झाले. वैष्णव झाल्यानंतर एक विष्णूचं मंदिर बांधत होते. तेव्हा नाव ऐकून एक मनुष्य आला, 4 महिने झाले ते प्रॅक्टिस बंद करून, आणि समोर उभे ते पिवळी वस्त्र घालून, ते आमचा डॉक्टर कुठे, अहो डॉक्टर मेला म्हणाले. तो त्याला ते पाहिलेलं नाही त्याने, अजून डॉक्टर मेला. हो म्हणजे मला सांगितलं त्याने तिथे आहेत म्हणून आले. तर ते काय म्हणाले, तो डॉक्टर मेला, आता विष्णूचा दास हा तुमच्या समोर उभा आहे. हा काय प्रारब्धाची खेळ आहे बघा, नाही का. माझ्या म्हणण्यात हेतू काय, प्रत्येकाच्या जीवनात ठरलेल्या गोष्टी बरोबर त्या घडतच जायच्या. अगदी हे शिकलं पाहिजे. याला प्रेरणा देणारा परमात्मा आहे, कारण कर्मानेच कर्म गुंतलेला आहे, कर्म जड आहे, त्याला तो प्रेरणा देतो. तर जसं आपण आपला देह घेतला आणि त्याला मी म्हटला, या मीच कर्म बरोबर तो भोगीत जातो, तसंच
संबंध जगामध्ये ज्या ज्या घटना घडायच्या त्या घडत जात. मग ऐसे शरीराकारी यंत्रीभूते अवधारी वावने हालवी दोरी प्राचीनाची. प्राचीन म्हणजे प्रारब्ध. ऐसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. समज आपल्या नाथांचा अभंग आहे. प्राचीन म्हणजे प्रारब्ध, बरं का. तर प्राचीन दोरी हलवतो म्हणजे काय, भावली जशी हलवते तो तारेनी, तसं माणसाचं प्रारब्ध माणसाला हलवतं. म्हणून देहाकडे वेगळेपणाने पाहायला शिकणं हा परमार्थ आहे. आज काय, एक उदाहरण सांगतो. परचुरे शास्त्री म्हणून एक गांधींचे जवळ होते. तुम्ही फोटो पाहिला असेल, त्यांना महारोग झाला तेव्हा गांधी त्यांच्या पायाला तेल लावतायत असं ते फोटो आहे त्यांचा वर्गाला. त्यांचा संबंध आला म्हणजे एक उदाहरण सांगतो. एक भाऊशास्त्री लेले नावाचे वाईला एक मोठे विद्वान होते. त्यांनी महाराजांना एक पत्र लिहायला सांगितलं. स्वतः लिहिलं, म्हणजे डिक्टेट केलं. ते शास्त्री बुवांनी लिहिलं होतं. त्यात महाराजांची निंदा होती. पुढे काय झालं, ते भाऊशास्त्री गेले. शास्त्री बुवांना महारोग झाला. मी अगदी जवळून पाहिलेलं आहे बरं का. हात पाय असे लाल झालेले आणि मधून मधून या नखातून पू यायचा असा, आणि शरीराची आग व्हायची त्यांच्या. आश्चर्याची गोष्ट अशी, आम्ही जिथे उतरलो होतो ते ढेकूळ भयंकर. त्यांना ढेकून चावायचं नाही. काय असेल रामधन, म्हणजे हे ऊन आहे बरं का, महारोग ऊन आहे. ढेकून चावायचं नाही. त्या म्हणजे ढेकण्याची अशी रांग असायची, पण ढेकून चावायचं. तर झालं काय, त्यांना एकाला भेटायला जायचं होतं. एक लिमय म्हणून ग्रस्त होते, त्यांना भेटायला जायचं. त्यांचं घर मला माहिती होतं, शास्त्रीवाला माहिती नव्हतं. म्हणून मला म्हणजे त्यांना पोहोचवा म्हणून मी त्यांच्या बरोबर गेलो. तेव्हा रस्त्यात जाताना क्वचित कोणी नमस्कार करी त्यांना, पण फारसं कोणी लक्ष दिलं नाही. चेहरा बिरा लाल झालेला असा, थोडी गाडी वाढलेली, पोंगल दिसायची, पण अंगावर लाल वस्त्र वगैरे असं. तेव्हा ते काय म्हणाले जाताना मला, की केशवराव काय सांगू, या पुण्यामध्ये 1930-31 साली हारावरती हार माझ्या गळ्यात पडत असत. आज म्हणाले लोक नमस्कार सुद्धा करीत. काय त्याला वाटलं असं शास्त्रीवाला, बरं का. आणि त्याची गंमतच झाली. त्यांनी काय केलं, गंगेत देह अर्पण करावं म्हणून उडी टाकली बरं गंगेमध्ये. आता गडबड झाल्यावर 4 लोकांनी त्यानं बाहेर काढले. कळल्यावर महाराज म्हणाले, हा अट्टहास कशाला, तुम्ही शास्त्री आहात, तुमचं प्रारब्धाचा असा मृत्यू नसेल तर कशाला या उपद्व्याप केला म्हणाले. 4 लोकांनी बाहेर काढले. त्याला सांगण्याची गंमत अशी, जर प्रारब्धात असं असेल, आज मी असा आहे, आज मी असा आहे, तर ज्याची खरी ईश्वरावरती निष्ठा आहे तो म्हणेल, अरे त्याची इच्छा कशी होती, आज अशी आहे, कशाला दुःख करेल. हे सत्पुरुषाजवळ असत. म्हणून आपण ते शिकायचं त्यामध्ये. आज या देहाला ही अवस्था, म्हणजे देहाला ती अवस्था नाही का. एक कल्पना करा, 1-2-3 बहिणी आहेत बरं का, आपल्याला दिसतं ना व्यवहारामध्ये, आणि एक बहीण इतक्या चांगल्या अवस्थेत जाते, सांगतो तुम्हाला, तिशींची जन्माची खोड जात नाही असं दिसत. काय खोड आहे, मला जीवनाचं फार प्रेम आहे, तुम्ही खरं सांगतो, मला जीवन असं पाहावंच वाटतं सारखं, आणि काय जीवन विलक्षण आहे, असं काय चमत्कार आहे हा जीवन म्हणजे. आणि ह्या गोष्टी सगळ्या खऱ्या आहेत बरं, या ऐकून नव्हे. माझे वडील औरंगाबादला होते, तिथे मोठे पोस्ट ऑफिस होतं. ते तपासायला कुलकर्णी नावाचे ग्रस्त आले, हे नागपूरचे ग्रस्त, डायरेक्टर जनरल ऑफ पोस्ट अँड टेलिग्राफ, ब्रिटिशांच्या हाताखाली बरं का. आणि त्यांची बायको पाहिली तर, मी तसं म्हणत नाही हा, परंतु कसं काय बाय लग्न झालं हिचं असं वाटण्यासाठी. मग त्याच्याबरोबर 4 चपरासी विपासी स्पेशल सलून, त्याला डायरेक्टर जनरल म्हणजे मोठा काय सगळं विलक्षणच काम सगळं. तेव्हा आमच्या आईने त्या बाईला विचारलं,